नमस्कार मित्रांनो, मी आहे स्मित आणि काल आम्ही बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही जंगलात आलो होतो. बौद्ध पौर्णिमेला प्रत्येक वर्षी प्राणीगणना असते वन विभागामार्फत. तर आम्ही काल रात्री 9 वाजता जवळपास आम्ही जंगलामध्ये पोहोचलो आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, फक्त जंगलामध्ये राहून मजा मजा पाहायसाठी आणि प्राणीगणनेसाठी पाहायला मिळतील म्हणून आम्ही रात्री घरी शिव्या खाऊन जंगलामध्ये आलो, तेही बाईकनं. अशा जंगलामध्ये जिथं रस्त्याची हालत बरोबर नाही आहे आणि येताना जाताना आम्हाला कधीही प्राणी दिसायची शक्यता असते. अशा ठिकाणी आम्ही काल बाईकनं आलो आहे आणि इथं पोचल्यानंतर पूर्ण रात्रभर चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही प्राण्यांना शोधत बसलो पानवट्याजवळ. तर गोष्ट अशी आहे की आम्हाला जो इंटरेस्ट आहे ना, तो म्हणजे तो नेक्स्ट लेवलचा आहे. त्यासाठी आम्ही काही करू शकतो आणि शेवटी ते झालं. आम्हाला निलगाई, सिवेट कॅट, काही प्राण्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी इथं वनकर्मचारी होते. त्यांच्यासोबत त्यांचे वनमजूर होते आणि त्यांनी एक मस्त छान मोठी नव्हती पण ठीक आहे, छोटी होती, एक मचाण बनवलेली होती त्यांनी. तिथं आम्ही 6 लोक होतो, 2 फॉरेस्ट गार्ड आणि 4 आम्ही, 2 आम्ही बाहेरचे आणि 2 त्यांचे वनमजूर. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मचाण कशा प्रकारची होती. प्राणी तुम्हाला दाखवू शकत नाही काही गोष्टीमुळे, पण आम्हाला निलगाई, सिवेट कॅट, रात्री रानगवे, अस्वली पाहायला मिळाले. आणि रात्री एकदा काय झालं की एक खूप मोठ्या जोरात वाघाची कॉलिंगसुद्धा झालेली आहे आणि तो आवाज रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला पण तो झालेला नाही आहे. आणि पक्ष्यांचा आवाज तर नेहमीच येतच राहतो जंगलामध्ये, म्हटल्यानंतर बिना पक्ष्यांना काहीच होणार नाही आहे. तर अशा गोष्टी आम्हाला इथं पाहायला मिळाल्या, अनुभव करायला मिळाल्या. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार कोणत्या मच्छलीमध्ये आम्ही होतो. आणि तोच हो मग तो. रामायण लिहून देता म्हणलं ना, आला असं याला याला समानाचा